नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण डेली यूजसाठी छोटं आणि सिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे ते मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहे। ते इथे मध्ये टाकण्यासाठी डिझाईनचं पॅन्डल घेतलेलं आहे। स्क्रू आणि काळे मणी लागणार आहेत आणि सुई लागणार आहे। धागा घेतलेला आहे, सिंगल म्हणजे डबल पदर घेतलेला आहे एक, आणि त्याला सुई पण बांधून घेतलेली आहे। तर आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू वाहून घ्यायचा आहे। तर स्क्रूचा कोणताही पार्ट एक आपल्याला वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे मणी आहे ते सुरुवातीला काळा मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर एक सोनेरी कलरचा काळा असे मणी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा असे मध्ये मध्ये, तर असे आपल्याला निम्म्यापर्यंत बनवून घ्यायचं आहे। हे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। डेली यूजसाठी खूप सारे मी मंगळसूत्र बनवलेले आहेत। ते खूप सारे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही बघून घ्या, तुम्हाला नक्कीच त्यातला व्हिडिओ आवडेल। आणि खूप सुंदर अशा डिझाईन मी टाकलेल्या आहेत। ते एक एक मणी टिपत जायचं फटाफट। मी माळा सुद्धा अशा बनवलेल्या आहेत। ते जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी अशा माळा बनवून ठेवते, म्हणजे बनवताना म्हणजे मंगळसूत्र मी जेव्हा बनवते तेव्हा मग फटाफट ते मणी वावायला येतात। तर मी किती वेळा तुम्हाला बोलते की व्हिडिओ आवडल्यास कोणी लाईक करतं, कोणी कमेंट पण करत नाही की तुम्हाला आवडतात की नाही, मला कसं कळणार। मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते, जेव्हा मी हिंदीत टाकलेला व्हिडिओ, कारण हिंदीमध्ये सगळे बघतील म्हणून मी टाकला होता। तर मला कमेंट आलेली की मराठीत का टाकत नाही, पण खूप सारे जण बघतही असतील पण कोणी कमेंट करत नाही। ते चांगलं आहे की कसं आहे ते पण मला कळत नाही। मी आपलं चांगल्या पद्धतीने टाकायचा प्रयत्न करते आणि चांगल्या डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करत असते। तर तुम्ही जेव्हा बघत असाल तेव्हा एक कमेंट तरी करा मी कसं बनवते, किंवा माझ्या डिझाईन तुम्हाला आवडतात की नाही, म्हणजे मला पण समजेल मी कशा पद्धतीने करते ते। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला निम्म्यापर्यंत असं वाहून घ्यायचे आहेत मणी, आणि मग मध्ये आपल्याला ते डिझाईनचं टाकायचं आहे। तर आता हे मी पूर्ण इथपर्यंत बनवून घेते। हे बघा आता इतकं मी वाहून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला हे डिझाईनचं टाकून घ्यायचं आहे। कुंदन, हे बघा अशी डिझाईन आहे, छान आहे, आतमध्ये खडे ती एकदम सुंदर दिसते। तर हल्ली असे नाजूक मंगळसूत्र खूप यूज केले जातात, त्याच्यामुळे मी ठरवलं की असं बनवायचं आणि सुंदर दिसतं। हे बघा रेड कलरचं आहे आणि त्यात व्हाईट खडे आहे, ती कुंदन वगैरे चिपकवलेले। तर हे मी रेडीमेडच आणलेलं होतं। तर ह्या साईडने परत आपल्याला असेच मणी घ्यायचे आहेत वाहून। तर इथे काळा आलेला आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला काळा मणी वाहून घ्यायचा आहे। आता खूप सारे म्हणजे खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवलेले जातात आणि डेली यूजसाठी वेगवेगळं वापरलं जातं, त्याच्यामुळे मग हे खूप सुंदर दिसतं। खूप सारे अशा डिझाईन आहेत मोत्यामध्ये किंवा मग मण्यांमध्ये,
आपलं वेगवेगळे पॅन्डल यूज करून आपण तसं खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो. बाहेर बनवण्यापेक्षा घरी जर तुमच्याजवळ असं साहित्य असेल तर तुम्ही सुद्धा बनवू शकता. खूप काही टाईम जात नाही याच्यासाठी. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही बनवू शकता. आता परत आपल्याला असंच पुढे वळून घ्यायचं आहे, एक एक मणी करून. तर आता ह्या वेळेस बघा, आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की कसं वाटतात माझे हे डिझाईन वगैरे. मी स्वतःच म्हणजे चूज करते आणि खूप सोप्या पद्धतीने सुंदर कशी दिसेल असं मंगळसूत्र मी बनवण्याचा प्रयत्न करते. आता ही साईड मी पूर्ण आता कंप्लीट करून घेते, म्हणजे टाईम पण जाणार नाही आणि वेळ पण वाचेल. हे बघा, आता दुसरी साईड बनवून झालेली आहे. आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे इकडच्या साईडचा. स्क्रू टाकून घेतला की त्यामध्ये एक छोटा मणी टाकायचा आहे, म्हणजे कधी स्क्रूचं जे तोंड असतं ते मागच्या साईडने होल जो असतो तो मोठा असतो, तर गाठ मारल्यावर कसं खेचून येऊ नये म्हणून मग तो मणी टाकायचा असतो. आता इथे आपल्याला 4-5 गाठी मारून घ्यायच्या आहे. ती हे बघा, एकदम आता तोंडाजवळ पकडून व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारून घ्यायची आहे. ती अशी गाठ मारताना आतमध्ये खेचायचं आणि उरलेला धागा आता आपल्याला कापून टाकायचा आहे. हे बघा, आपलं सुंदर असं डेली यूजसाठी सिंगल लाईनचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा, म्हणजे मलासुद्धा कळेल. मी टाकायचं म्हणून टाकते आपलं, पण कशा डिझाईन वाटतात ते सांगा मला, कारण डिझाईन चूज करायला खूप वेळ लागतो. ठरवते मी काय टाकायचं किंवा कशा पद्धतीने टाकायचं, समोरच्याला पण आवडलं पाहिजे अशा चांगल्या डिझाईन बनवण्याचा मी प्रयत्न करते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.